नमस्कार, गुड मॉर्निंग. मी वंदना. मेजवानी तडका ह्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते. आषाढी एकादशी आली आहे आणि फराळीला अगदी पटकन होणारा साधा सोप्पा असा उपमा भगरीचा आपण बघणार आहोत. याला तुम्ही भगरीचा भात पण म्हणू शकता किंवा उपमा पण म्हणू शकता. भगर पचायला हलकी असते, यात कॅलरीज कमी असतात, याच्याने पोट भरल्यासारखं वाटतं आणि आपल्याला यातून भरपूर पुरेशी ऊर्जा मिळते. आता ही भगर मी अर्धा कप घेतली आहे आणि सुरुवातीला ही भगर आपल्याला भाजून घ्यायची आहे. याला वरई पण म्हणतात आणि समा राईस पण म्हणतात. तुमच्या भागात याला काय म्हणतात ते मला नक्की कळवा. भगर भाजून काढून घेतली, ती पाण्यात स्वच्छ भिजवलेली आहे. ती आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि कढईमध्ये पुन्हा 2 चमचे तेल टाकून पाव चमचा जिरं घातलेलं आहे. तुम्ही जिरं नसेल खात तर नका घालू. आणि जिरं तडतडल्यानंतर मी अर्धी वाटी इथे शेंगदाणे घातलेले आहेत. शेंगदाणे घातल्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभे काप करून घातलेल्या आहेत. कारण यामध्ये आपण चटणी वापरणार आहोत, त्यामुळे मी हिरव्या मिरच्या पुरेशा प्रमाणात घातलेल्या आहेत. नैसर्गिकरित्या भगरीने आपलं वजन नियंत्रित राहते, त्यामुळे भगरीचा समावेश आपल्या आहारात उपवास नसला तरी असावा. आता इथे मी थोडेसे खोबऱ्याचे काप आणि 2 ते 3 काजू पण घातलेले आहेत. तुमच्याकडे जे साहित्य उपवासाला चालतं ते तुम्ही यामध्ये घालू शकता. बऱ्यापैकी वडीलधाऱ्या मंडळींना असा पोटदुखीचा, गॅसेसचा त्रास असतो, त्याच्यामुळे भगर खाल्ल्याने हा त्रास होत नाही. त्यामुळे त्यांना पण ही भगर अवश्य दिली पाहिजे आणि सहसा एकादशीला भगर ही खाल्ली जाते. आता यामध्ये मी भगरीच्या दुप्पट पाणी घातलेलं आहे. अर्धा कप भगर तर 1 कप पाणी घातले. चवीनुसार उपवासाला जे मीठ चालते ते मीठ घातले आणि जी भगर आपण स्वच्छ धुवून ठेवली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे. पण पाण्याला सुरुवातीला उकळी आली पाहिजे, तेव्हाच आपण भगर घालायची, म्हणजे भगर पटकन होते आणि छान फुलते. आता यावर झाकण ठेवून आपल्याला ही भगर शिजवून घ्यायची आहे. भगर खाल्ल्याने आपली इम्युनिटी वाढते आणि हाडे पण मजबूत होतात. त्याच्यामुळे उपवास नसला तरी मुलांना तुम्ही ही डब्यामध्ये अवश्य करून देऊ शकता. आता इथे मी भगर थोडी शिजल्यानंतर त्यावर तूप घातलेलं आहे. यामध्ये अजून थोडं पाणी आहे. पुन्हा मी झाकण ठेवून एक वाफ घेणार आहे. तुम्ही जर तुपात फोडणी दिली तर वरतून असं तूप घालायची गरज नाही आहे. मी तेलात फोडणी दिल्या कारणाने मी 1 चमचा यावर तूप घातलेलं आहे. मैत्रिणींनो, भगर अगदी अप्रतिम झालेली आहे. तुम्ही ह्या एकादशीला नक्की करून बघा. हलका आहार आहे, 1 पॉट मील आहे, त्यामुळे पटकन होतं आणि वर्किंग वुमेनला पण हे खूप छान आहे. तुम्ही इथे बघू शकता भगर पण खूप छान शिजलेली आहे आणि आकाराने पण दुप्पट झालेली आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भगर कशी वाटली मला कमेंट करा. हा उपमा नक्की करून बघा. थँक्यू.